राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. मार्गाच्या कामामुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलं. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनिॲपेक्सपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ. यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली आहे. सुमारे 12,000 नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. याच भागात MMRDAकडून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या निर्माणाचं काम सुरू आहे. ठाणे शहरातून बोरिवली 15 मिनिटात गाठण्यासाठी MMRDAकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जातोय. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी MMRDAनं या भागातील अनेक वृक्ष तोडलेत. शिवाय हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून इथे टोलनाकाही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. मार्गाच्या कामामुळे इथून डंपरद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक इथून वाहतूक करतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणं शक्य होत नाही. या वाहतुकीमुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येते. यामुळे हरितपट्टा नष्ट होतोय. या विरोधात येथील रहिवाशांची MMRDA सोबत एक बैठक झाली होती. ठाणे-बोरिवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग इथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. तसंच इथे छाटणी केलेल्या वृक्षांचं पुनरोपण संकुलाच्या आवारात करावं अशी मागणी देखील केली होती. परंतु त्यास MMRDAनं कोणताही प्रतिसाद दिला नाही.